सावरगाव येथील शंकरपटामध्ये सध्या सौसर मध्य प्रदेशातून आलेल्या सोन्या आणि सर्जाची चर्चा जोरात सुरू आहे. अनेक बैलगाडा प्रेमी त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांची शर्यत पाहायला दूरदूरच्या गावातून जिल्ह्यातून नागरिक गर्दी करतात. सध्या सावरगावमध्ये सुरू असलेल्या शंकरपटामध्ये त्यांची रेस झालेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जनरल गटामध्ये सोन्या आणि सर्जा सध्या 5 सेकंद 64 पॉईंट घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. तर तहसील गटामध्ये भारत आणि माऊली सध्या 5 सेकंद 80 पॉईंट घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. तर दोन्ही जोडी मालकाशी आपण थोडक्यात मुलाखत घेत आहोत. Audio Jungle. Audio नमस्कार भाऊ, काय नाव आहे तुमचं? हर्षल प्रमोदराव टोनपे. हर्षल भाऊ, तुमची रेस झालेली आहे का? हो. काय नाव आहे बैलजोडीचं? तो सर्जा. सर्जा. हे बघा, हा माऊली. सर्जा माऊली, भारत. हा भारत. हम्म. आणि किती सेकंदात धावली आहे जोडी? ते फर्स्ट नंबर मध्ये आहे. पहिल्या सर्जा नंबरवर. सर्जा आणि सोन्या. सर्जा आणि सोन्या पहिल्या हा. नंबरवर 5 सेकंद 64 पॉईंट. 5:64 ला हा. जनरल गटामध्ये. जनरल गटामध्ये. आणि हे तहसील मध्ये आहे दुसऱ्या नंबरला 5 तहसील सेकंद मध्ये. 80 पॉईंट. अच्छा, तहसील मध्ये दुसऱ्या नंबरला. हे बघा, तहसील लेवल दुसऱ्या नंबरची ही जोडी तुम्ही पाहू शकता. आणि भाऊ, ही जोडी किती सेकंद आलेली आहे? हे तहसील गटाला दुसऱ्या नंबरला 5 सेकंद 80 पॉईंट. 5 सेकंद 80. अजूनपर्यंत कोणी रेकॉर्ड वर मोडला आहे का? नाही, अजून कोणी तोडला तर नाही रेकॉर्ड. नाही का? नाही. आणि याआधी तुम्ही कुठल्या कुठल्या गावाला गेल्या पटासाठी? आम्ही आता गाव खूप फिरलोय, असं यवतमाळ आहे, अच्छा तिकडे पुणे पण गेलो आहे. अच्छा. गावाजवळ गावात बी पट होता, तिथं पण पट केलाय. आणि म्हणजे आधीपासून तुम्हाला छंद आहे का पटाचा? आणि आता 5 वर्ष झाले फक्त. 5 वर्ष झाले. लहानपणापासूनच. लहानपणापासून. 5 वर्षापासून आलो आम्ही क्षेत्रामध्ये. म्हणजे आधी बाबा वगैरे नाही, कोणीच नाही, आम्हीच फक्त. नाही का? म्हणजे कसं काय मग तुम्हाला हे छंद लागला, काय सांगाल? छंद म्हणजे आपल्याला आवडच होती पहिलेपासून, लहानपणापासून आवड होती. बैलाची, अच्छा. म्हणून आपण या छंदात आलो. आणि मला सांगा, बैलजोडीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काय काय खाऊ घालतात त्यांना? दूध, अंडी, तूप, अच्छा. अजून आटा आणि चारा. आणि त्यांची तालीम वगैरे कशी काय घेता मग तुम्ही? तालीम म्हणजे आम्ही फक्त प्रॅक्टिस करतो. अच्छा. प्रॅक्टिस म्हणजे आपण सराव पल्ले काढतो, हम्म, हम्म. त्याच्यानंतर डायरेक्ट पटात. आता या सावरगावच्या पटामध्ये तुम्ही आलेले आहे, तर काय काय सुविधा तुम्हाला त्या पट कमिटीने पुरवल्या आहे? सगळ्या सुविधा चांगली आहे. चांगला आहे सुविधा या ठिकाणी. चांगली आहे. हो. आणखी तर यानंतर आणखी कुठल्या शंकरपटामध्ये जाण्याची इच्छा आहे तुमची? सगळे जितके लागले तितके पण तेलगाव मध्ये, अच्छा. आपल्या इकडल्या भाग म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये तेलगाव, आता इकडे शेगाटला आहे, उद्या डिग्रस आहे, विष्णूर आहे, आपलं नरखेड आहे. मग याआधी पारितोषिक वगैरे पटकावलं का एखाद्या ठिकाणी? हो, आता सिंधीला उमरीला पट होता अरे वा. परवाला, तर पहिल्या नंबरचा सेकंड पॉईंट धरून दुसरा नंबर केला आम्ही. अरे वा, खूप खूप अभिनंदन तुमचं. धन्यवाद. आणि हे बघा मित्रांनो, तालुका लेवलवरची ही दुसऱ्या क्रमांकाची जोडी भारत आणि माऊली तुम्ही पाहू शकता. तालुका गटासाठी दुसऱ्या क्रमांकाची जोडी. आणि हा बघू शकता, जनरल गटामध्ये पहिल्या क्रमांकासाठी सध्या रेस झालेली आहे. हा सर्जा आहे, सर्वांच्या ओळखीचा, तुम्ही पाहू शकता. अतिशय शांत स्वभावाचा आहे, परंतु जेव्हा चाकलोर येतो तेव्हा अक्षरशः सर्वांनाच घाम फुटतो. याला पाहण्यासाठी संपूर्ण गर्दी असते. नागरिकांची दूरदूरून नागरिक या सर्जाला पाहण्यासाठी येतो. हे बघा, याचा दुसरा जोड सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. तुम्ही पाहू शकता, हा सोन्या आहे, सर्जा सोबत शर्यतीसाठी धावलेला होता. सध्या जनरल गटामध्ये पहिल्या क्रमांकावर यांची जोडी आहे, सर्जा आणि सोन्याची. सावरगाव येथील शंकरपटामध्ये यांची रेस झालेली आहे. अजूनपर्यंत सांगितलेल्या माहितीनुसार यांचा कोणीही रेकॉर्ड तोडलेला नाही. बघा किती शांततेने या ठिकाणी उभा आहेत सोन्या. आणि त्यांच्या सोबतचे या ठिकाणी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया.
भाऊ आधी तुमचं नाव सांगा भाऊ. माझं नाव ललित महाराज ढेपे. ललित भाऊ कुठल्या गावचे? मी रंगारी ठोका संसार. संसरून आलेले हा. रेस झालेली आहे. हो. काय जोडीचं नाव? सोन्या आणि सर्जा. सोन्या आणि सर्जा, ज्याचीच आपण सध्या चर्चा करत होतो. हो. आणि मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रात सोन्या आणि सर्जाची चर्चा सुरू आहे, सर्व त्याला पाहायला येतात. तर काय बोलणार सध्या सोन्या आणि सर्जाबद्दल? त्यांना वेग चांगला आहे, म्हणजे ते एकमेकावर असे चांगले खवरून पडतात. अच्छा अच्छा. आणि काय मग त्याची देखरेख वगैरे कशी करता तुम्ही? त्याची देखरेख म्हणजे हे जे आपलं आहे ते अलप, दूध, अच्छा. किसमिस, काजू, बदाम. आणि तालीम वगैरे शेतात? तालीम नाही शेतात, त्याला जुतलं नाही आपण आजपर्यंत. हो काय. मग प्रॅक्टिस वगैरे कुठे करता मग सोबत? प्रॅक्टिस आपली एलकापार रस्त्यावर. अच्छा. नेहमीच असते का, कधी आराम वगैरे? आरामावर राहते ना, अच्छा. जसं मग चालू राहते. कोणत्या कोणत्या ठिकाणी गेले आतापर्यंत? आपण तर पूर्ण महाराष्ट्र घुमून आलो, पुणा, सांगली, सांगोला. अरे बापरे. आणि काही फरक जाणत असेल ना इकडे आणि तिकडल्याबद्दल? तिकडे अलग खेळ आहे, इकडला अलग खेळ आहे. तिकडे सातारा जिल्ह्यात म्हणजे 7 छकडी 9 छकडीचा खेळ असतो. अच्छा. हरजाली 3 छकडीचा असतो. बक्षिसामध्ये काही फरक असेल? बक्षिसामध्ये फरक आहे, इकडला खेळ आपला चांगला आहे, पहिला नाही होतो दुसरा तरी होईल, इनाम भेटते. इकडे तिकडे कसं हारल्यावर घरी जायला लागते. अच्छा. म्हणजे इकडे 1-2 चान्स एक्स्ट्रा भेटतात हा, आपल्याला, चान्स आहे इकडे. पण तिकडे मिळत नाही. नाही. आता या तुम्ही सावरगावला आलेले आहे, हम्म. तर इथे काय तुम्हाला कमतरता जाणवली काय, की सर्व सुविधा पुरवल्या नाही, कमिटीने? सुविधा चांगली आहे, अच्छा कमतरता काहीच नाही, फक्त कमतरता बैलाचीच आहे. अच्छा अच्छा. हम्म. आणि कसं वाटलं तुम्हाला सावरगावला येऊन? चांगलं मैदान आहे, चांगलं मैदान चांगलं आहे. नियोजन आहे. चांगलं नियोजन आहे. तर मित्रांनो, आपण समस्त मंडळीशी आता चर्चा केली आणि जनरल गटातील सोन्या आणि सर्जा यांची सध्या चर्चा सुरू आहे या सावरगावमध्ये. आणि नक्कीच त्यांना पहिला क्रमांक मिळेल असं प्रत्येकाला वाटते. आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्यावर देखरेख करणारे सर्व समस्त मंडळी या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याशी आपण चर्चा करू. आणि मी काय म्हटलं भाऊ, बैलगाडी मालक कोण आहे तुमच्यापैकी? दादा बैल मालक मी आहे, दादा काय नाव? नितीन माणिकरावजी कांबडी. पण एक शौक होता बचपन पासून, तो आज पूर्ण झाला. आणि अच्छा. बैलाने या वर्षी चांगला पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसरा असाच तो नंबर करून आला. आणि सध्या ह्या ग्राउंडवर पहिल्यामध्ये आज तो आहे. सध्या पहिल्या स्थानावर. सर्जा आणि तो चांगला बघत आहे. धन्यवाद भाऊ, खूप खूप Thank धन्यवाद you माहिती भाऊ, दिल्याबद्दल. thank you. भाऊ, सोन्या आणि सर्जाची रेस झालेली आहे, तर किती सेकंदामध्ये आले ते? दादा हे आले 5 सेकंद 64 पॉईंट मध्ये. 5:64 ला. अजूनपर्यंत त्यांच्या आसपास कोणी पोहोचलेलं नाही नाही. नाही. तर तुम्ही पाहू शकता 5:64 ला सोन्या आणि सर्जा आलेले आहे. खूप आनंदाची बातमी त्यांच्याकरता.